नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जीतू सर्स करिअर अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र राजपत्रित गट ब आणि गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी झालेली आहे 2023 ची, तर त्यातील पॉलिटीच्या किंवा राज्यघटनेच्या प्रश्नांचं आज आपण विश्लेषण करणार आहे. बघा, आता याच्यामध्ये 2023 ला 10 प्रश्न विचारलेले होते, तर एक एक प्रश्न आपण इथे बघू. आता महाधिवक्ताबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? महाधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट जनरल विषयीचा हा प्रश्न आहे. बघा, महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. गव्हर्नर करतात किंवा राज्यपाल म्हणतो आपण त्याला. राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवरती राज्य सरकारला सल्ला देतात. गिव्ज ऍडवाइस टू स्टेट गव्हर्नमेंट, बरोबर आहे. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्य असलेली इतर कामे ते पार पाडतात, बरोबर आहे. संविधान आणि इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य पार पडतात, बरोबर आहे. बघा, महाधिवक्त्याचं महत्वाचं कलम घटनेचं 165 नंबरचं आहे. एक. दुसरं, घटनात्मक पद आहे. 2. 3 नंबर, त्याचा क्रायटेरिया काय आहे किंवा त्याची पात्रता काय आहे. पात्रता जर बघायला गेलं तर 10 वर्ष प्लस एखाद्या न्यायिक ऑफिसमध्ये तुम्ही काम केलेलं पाहिजे. आणि दुसरं, 10 वर्ष वकिली. यापैकी कोणताही क्रायटेरिया फुलफिल केला तर त्या व्यक्तीला महाधिवक्ता म्हणून नियुक्त व्हायचं किंवा ऍडव्होकेट जनरल म्हणून नियुक्त होण्याचं त्याला परमिशन असते. इतके पॉइंट काही लक्षात ठेवा याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याचे जे काही रिम्युनरेशन्स असेल, रिम्युनरेशन किंवा भत्ता जे असतं तर ते राज्यपाल ठरवतो. रिम्युनरेशन राज्यपाल ठरवत असतात, हे लक्षात. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वाक्य किंवा भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? एक. उच्च न्यायालय जनहितका याचिकांसंबंधित याचिका स्वीकारू शकतात. हायकोर्ट्स मे एक्सेप्ट पिटिशन रिलेटेड टू पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, बरोबर आहे. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयांची न्यायाधीशांची नियुक्ती करतात, चूक. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय 62 असतात, बरोबर. इथे बघा, जे काही सबऑर्डिनेट किंवा ज्याला आपण दुय्यम न्याय व्यवस्था म्हणतो, तर त्याच्यामध्ये राज्यपाल नियुक्ती करतात. डिस्ट्रिक्ट जजेस असतील वगैरे, त्यांचे अपॉइंटमेंट, ट्रान्सफर किंवा नियुक्ती ह्या राज्यपालांद्वारे केल्या जातात. मात्र हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल तिथं राष्ट्रपतीच ऍक्शन मध्ये. त्यामुळं त्याचं उत्तर जे आहे 3 नंबरचं आहे. त्याच्यानंतर पुढे, भारत सरकारकडून 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय जनसंपर्क दिन, चूक. राष्ट्रीय पंचायत राज दिन, बरोबर. मतदार आणि साक्षरता दोन्ही पण दिवस नाही. आता राष्ट्रीय पंचायत दिवस कधी आला? आपल्याला माहिती आहे, 73वी जी घटना दुरुस्ती आहे, 73वी घटना दुरुस्ती 1992 याच्यानुसार पंचायत राज व्यवस्थेला पंचायत राज व्यवस्थेला कशाचा दर्जा दिला विद्यार्थी मित्रांनो? ते 73वी घटना दुरुस्ती 1992 नुसार पंचायत राज व्यवस्थेला आपण घटनात्मक दर्जा दिलेला आहे. आणि हा घटनात्मक दर्जा दिलेला असताना त्याची अंमलबजावणी 24 एप्रिल 1993 पासून ही सुरू झालेली आहे. तो हे लक्षात ठेवा.
खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? बिहारमध्ये आहे, राजस्थानमध्ये नाहीये, केरळात नाही, कर्नाटकात आहे. क आणि ड 2 नंबरचं उत्तर. आता सध्या अशी 6 राज्य विद्यार्थी मित्रांनो की जिथं विधान परिषद आहे. बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र. बुटकाम या 6 राज्यांमध्ये आहे. म्हणजे कर्नाटक आणि बिहारमध्ये आहे, केरळ आणि राजस्थानात नाहीये. त्यामुळे उत्तर आहे 2 नंबर, क आणि ड. पुढचा बघा, हा प्रश्न आहे घटना दुरुस्ती. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या घटना दुरुस्ती दिल्या. 61व्या घटना दुरुस्तीनुसार राजीव गांधी सरकारने मतदारांचं वय 21 वरनं 18 वरती आणलंय. त्याच्यानंतर 44व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या निवडणुकी संबंधीचा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या अखिरात्यातनं काढला होता. त्याच्यानंतर 41 नुसार राज्य लोकसेवा आयोगाचं वय 60 वरून 62 केलं. 73व्या घटना दुरुस्तीनुसार त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आणली. तो ह्या मॅच द पेअर आहे. A3 असा एकच ऑप्शन आहे 2 नंबरचा. त्याच्यानंतर इथे जी 44वी घटना दुरुस्ती तिच्याविषयी काही गोष्टी लक्षात ठेवा. एक तर राईट टू प्रॉपर्टी जे होतं इथं डिलीट केलेलं आहे. राईट टू प्रॉपर्टी डिलीट केलेला हा कायदा आहे 44व्या घटना दुरुस्तीनुसार. एक आणि दुसरं, या 44व्या घटना दुरुस्तीनुसार अजून एक जे आहे ते म्हणजे राष्ट्रपती ज्यावेळेस आणीबाणी लागू करतील, राष्ट्रपती ज्यावेळेस आणीबाणी लागू करतील त्यावेळेस ते कॅबिनेटचं रिटर्न रिकमेंडेशन घेतील. इथे वर्ड कॅबिनेट आहे, काउन्सिल ऑफ मिनिस्टर नाही. ह्या बारीक शब्दावर लक्ष असू द्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस राष्ट्रपती आणीबाणी डिक्लेअर करतील तर त्यावेळेस कॅबिनेटचं रिटर्न रिकमेंडेशन त्यांना प्राप्त झाल्याशिवाय ते लागू करणार नाही. असे बदल 44व्या घटना दुरुस्तीनुसार केलेले आहेत. ठीक आहे, हेही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 56 नंबरचा. सरपंचाचे अधिकारी आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसभेत मंजूर, काय प्रश्न? ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे, बरोबर आहे. ग्रामसभा 243 कलमानुसार ग्रामसभेची स्थापना केली जाते. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्तेचे संरक्षण करणं, हेही बरोबर आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख करणं, हे नाहीये. अयोग्य विधान निवडा असं सांगितलेलं 3 नंबरचं अयोग्य विधान आहे. आता ह्या ज्या काही पंचायत राज व्यवस्था आहे याच्यावरचं एक सेपरेट लेक्चर मी युट्यूब चॅनलला अपलोड केलं. ते तुम्ही प्रिलियम साठी महत्वाचं आहे तर ते तुम्ही तेवढं जाऊन जितू सर सायन्स अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवरती जाऊन बघा आणि त्याच्यामध्ये ते डिटेल एक्सप्लेन केलं. पुढे बघा 57 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? कोण नाहीये? श्री बी शिवरमण आहेत, डॉक्टर S.R. सेन आहे, रामा सुब्रमण्यम हे नव्हते. ठीक आहे, तो 3 नंबरचं उत्तर आहे. सरकारी आयोग 1983 ला आलेला आहे. ज्या आयोगाने आपला रिपोर्ट 1988 ला सबमिट केला. त्याच्यानंतर याच्यामध्ये पहिलं एक महत्वाचं रिकमेंडेशन आहे परमनंट आंतरराज्य काउन्सिल किंवा परमनंट आंतरराज्य मंडळ किंवा इंटरस्टेट काउन्सिल म्हणून ते त्यांनी सांगितलेलं आहे. ऑल इंडिया सर्व्हिसेस यांना स्ट्रेंथन करायचं सांगितलेलं आहे. झोनल काउन्सिलवरही या आयोगाने फोकस केलेला आहे. आंतरराज्य परमनंट कमिशन किंवा इंटरस्टेट परमनंट काउन्सिल, ऑल इंडिया सर्व्हिसेस स्ट्रेंथन करा, झोनल काउन्सिलला स्ट्रेंथन करा, असे काही रिकमेंडेशन दिले. रिपोर्ट 1988 ला म्हणजे 5 वर्षांनी दिले. त्यामुळे ही एक फॅक्ट एक इम्पॉर्टंट होतं. खूप दिवसानंतर रिपोर्ट त्यांनी पब्लिश केलेला आहे.
त्याच्यानंतर निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आलेली आहे. तुम्ही जर मागचे एक्सप्लेनेशन बघितलं त्याच्यामध्ये भागांवर मी प्रत्येक वेळेस डिटेल बोललेलो आहे. तर इलेक्शन संबंधीचा भाग आहे 15 आणि कलम आहे 324. तो हे महत्वाचा आहे. त्यामुळं ही भाग आधी मी एक्सप्लेन केली, त्यामुळे इथे मी रिपीट करत नाहीये ती या पेपरमध्ये. पुन्हा 59 मध्ये मॅच द पेयर त्यांनी सांगितलेलं आहे. थॉमस हॉब्स कोण होते? हे एक ब्रिटिश तत्वज्ञ आहेत. त्याच्यानंतर फेडरिक हायेक कोण आहे? अँग्लो ऑस्ट्रेलियन तत्वज्ञ आहेत. रॉबर्ट नॉझिक हे कोण आहेत? अमेरिकन तत्वज्ञ आहे. रुसो हा कोण आहे? फ्रेंच राज्य क्रांतीचा जनक आहे. जर बघा आता हा प्रश्न केअरफुली ऑब्झर्व केला, रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आहे. 4 नंबर ब असा एकच ऑप्शन होता आणि डायरेक्टली उत्तर आहे 2 नंबर. म्हणजे तुम्हाला इतर गोष्टी माहित असणे या आयोगाला अभिप्रेत नाहीये, पण तुम्हाला रुसो माहित असावा हे मात्र ह्या प्रश्नामध्ये अभिप्रेत आहे, किंवा आयोगाला एक्सपेक्टेड आहे की ऍटलीस्ट तेवढं तरी माहित असाल. तेवढं माहित असेल तुम्ही डायरेक्टली उत्तर सॉल्व्ह करतात. तुम्हाला थॉमस हॉब्स वगैरे हे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल मध्ये येतात ह्या गोष्टी. एवढं तुमच्याकडनं एक्सपेक्टेशन नाही, पण शेवटचा पॉईंट एक्सपेक्ट आहे मात्र. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? हू अमंग द फॉलोइंग हेडेड द कमिटी ऑन अ फंक्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडिया? जी.बी. मावळणकर हेच पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष होते. पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष जी.बी. मावळणकर होते. ठीक आहे, महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर जी.बी. मावळणकर डॉक्टर बी आर आंबेडकर माहिती आपल्याला, ड्राफ्टिंग कमिटी जी 29 ऑगस्ट 1947 ला ड्राफ्टिंग कमिटी आले तिचे अध्यक्ष होते. राजेंद्र प्रसाद संविधान सभा किंवा संविधान परिषद जेव्हा संविधान निर्मितीचं काम करायचं तर त्यावेळेस ते अध्यक्ष असायचे. संविधान सभा जेव्हा कायदे निर्मितीचं काम करायचं त्यावेळेस जी.बी. मावळणकर अध्यक्ष असायचे. हे सर्व आपल्याला माहिती आहे. पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान. पुढचा प्रश्न आहे, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा, संविधान सभेच्या सल्लागार परिषदेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी दिलेला आहे? जानेवारी 1947, मार्च 1947, सप्टेंबर 1947 आणि ऑक्टोबर 1947. आता याचं लॉजिकल उत्तर आहे 4 नंबर. आता सिंपल आहे, ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना कधी झाली मित्रांनो हे तुम्हाला माहिती आहे. त्यांनी विचारलंय संविधान परिषदेच्या म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा पहिला ड्राफ्ट कधी आला? आता कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या ड्राफ्टिंग कमिटीची स्थापनाच 29 ऑगस्ट 1947 ला. ही डेट आपल्याला पाठवली, या डेट आपल्याला माहित नाही. मग 29 ऑगस्टला जर ड्राफ्टिंग कमिटी, तर ते ड्राफ्ट कधी देतील? साधारण 29 ऑगस्ट नंतर. मग मार्च 1947 आणि जानेवारी 1947 असंही कट झालं. आता 29 ऑगस्ट म्हणजे शेवटच्या दिवसाला जर ती कमिटी स्थापन झाली तर सप्टेंबर मध्ये रिपोर्ट पॉसिबल आहे का? ही रिअर पॉसिबिलिटी आहे. तर तुम्ही 4 नंबरचं उत्तर सिलेक्ट करू शकले असते. थोडं ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज होतं आणि हे आपल्याला करावंच लागणार आहे, त्याशिवाय मार्क येत नाही. अरेंज in appropriate order as per the serial number of article of directive principle of state policy given in the constitution. त्याच्यामध्ये काय काय पद्धतीने आहे त्यांनी ही डीपीएसपी अरेंज करायला सांगितलं. आपल्याला माहिती आहे सर्व 36 ते 51 पर्यंतचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे. भाग 4 मध्ये दिलेले आहेत की न्यायप्रविष्ट नाहीये किंवा नॉन जस्टिसिएबल इन नेचर आहेत ही सर्व. आता बघा याच्यामध्ये
पहिला आहे पर्यावरणाचे संरक्षण करणं. 48 कलम आहे पर्यावरणाचं संरक्षण करणं. त्याच्यानंतर बघा, याचं उत्तर आहे सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे. आपल्याला माहिती आहे 44 नंबरचं एक कलम आहे, 48 नंबरचं हे कलम आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण करणे आणि जनतेचे राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे, हे 47 आहे. तो 44 हा सर्वात पहिल्यांदा आहे. 2 नंबर अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण करणे, ठीक आहे, 41 आहे 2 नंबर. जनतेचे राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे 47 3 नंबर. आणि पर्यावरण सुधारणा आणि संरक्षण 48 हे 4 नंबर. तो याचं उत्तर आहे 3 नंबरचं उत्तर आहे. 44, 41, 47 आणि 48 अशा पद्धतीने हे आर्टिकल सिक्वेन्स लावायचे. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा अहवाल टिंबटिंब मध्ये प्रकाशित करण्यात आला. आपल्याला माहिती आहे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड रिफॉर्म हा 1918 ला आलेला आहे. त्याचं 3-4 डेट आहे, ऑगस्ट, ऑक्टोबर, जुलै आणि जून. त्याचं प्रिसाइज उत्तर आहे जुलैमध्ये हा आलेला होता. 17ला स्थापना आणि 18ला त्याचा अहवाल आला होता. हे महत्वाचं आहे. त्याच्या बेसिसवर, या अहवालाच्या आधारावरच पुढे भारत सरकार कायदा 1947 आलेला आहे. बघा 64 नंबर, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे किंवा आहेत? पहिला आहे भेदभाव करण्यास मनाई, कलम 15. संमेलनाचा हक्क, कलम 19. जीवित संरक्षणाचा अधिकार, कलम 20. घटनात्मक उपायांचा अधिकार, कलम 32. तो कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे, याचं हे उत्तर आहे. ठीक आहे. भेदभाव करण्यास, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन बरोबर आहे. राईट टू असोसिएशन बरोबर आहे. राईट टू प्रोटेक्शन ऑफ लाईफ 21 नाही आहे, 21 आहे, तो क चुकीचा आहे. घटनात्मक उपायांचा अधिकार बरोबर आहे, तो त्यांनी अयोग्य विचारलेला आहे म्हणजे क, 3 नंबर आहे. याच्यामध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट द कन्व्हिक्शन ऑफ ऑफेन्स हा 20 मध्ये दिलेला आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमची अटक होते तर त्यावेळेस तुम्हाला काय काय संरक्षण प्रोव्हाइड केल्या जाईल किंवा काय काय गोष्टी असेल तर त्या 20 मध्ये दिलेल्या आहे. 22 मध्ये प्रिव्हेंटिव्ह आणि पुनेटिव्ह डिटेन्शन दिलेलं आहे. प्रतिकात्मक डिटेन्शन हे काय असेल त्याच्या संबंधीच्या बाबी आहेत. आणि शेवटचा आहे आता 65 नंबर, समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? 65. तर आपल्याला माहिती आहे करारनामे, कॉन्ट्रॅक्ट्स आहे, फॉरेस्ट आहे, टोल्स हा समवर्तीत नाही, हा राज्य सूचित आहे. आणि शेवटचा बँकरप्टसी आणि इनसॉल्व्हन्सी हा पण तुमचा समवर्तीत आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग नॉट इन्क्लुडेड इन द कंकरंट लिस्ट, ते आहे टोल्स मित्रांनो. 7व्या सूची संबंधीच्या ह्या काही बाबी आहेत. एक लक्षात ठेवा की सूची हा टॉपिक एमपीएससी कंबाईन, एमपीएससी एक्झाम साठी महत्वाचा आहे. बऱ्यापैकी वेळेस प्रश्न येतात. त्यामुळे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची केअरफुली तुम्ही त्या बघून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यावर बऱ्यापैकी वेळेस प्रश्न आलेले आहेत, याची तुम्ही दखल घ्या. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग दिस व्हिडिओ. आणि असेच व्हिडिओ मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे तुम्हाला आपल्या जितूसास करिअर अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये मिळतील. त्यामुळं ते विश्लेषणाचे कोर्सेस एनरोल करण्यासाठी ऍप्लिकेशनवर जा. काही फ्री व्हिडिओ तुम्हाला हे युट्यूबवर अवेलेबल आहेत, तर तेही तुम्ही जरूर बघा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पुन्हा बघण्यासाठी, नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंतही या चॅनलचं पोहोच करा.
जेणेकरून आम्हालाही मोटिवेशन मिळत राहील असे व्हिडिओ बनवताना. थँक्यू सो मच.